आदिवासी से देखो देखो कौन आया आदिवासी से। डोकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर तासभर रास्ता रोको। तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर आदिवासी टायगर सेनेचे आंदोलन स्थगित। 6 ते 8 दिवसात समन्वय बैठकीचे आयोजन। नवापूर तालुक्यातील डोकारी येथील बंद पडलेला आदिवासी सहकारी साखर कारखाना तातडीने सुरू करण्यात यावा या मागणीसाठी शुक्रवारी आदिवासी टायगर सेना, कारखान्याचे कर्मचारी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने सावरड गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर तीव्र रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुमारे 1 तास पूर्णपणे ठप्प झाली होती, ज्यामुळे रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना 1 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। आंदोलनादरम्यान आंदोलकांनी द्वारकाधीश साखर कारखाना व्यवस्थापनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। डोकारे येथील आदिवासी सहकारी साखर कारखाना सुरू झालाच पाहिजे आणि कारखाना सुरू होईपर्यंत आमचा हा लढा थांबणार नाही, असा आक्रमक इशारा आदिवासी टायगर सेनेच्या वतीने देण्यात आला। कारखाना अनेक वर्षांपासून बंद असल्याने स्थानिक ऊस उत्पादक शेतकरी, कामगार आणि परिसरातील नागरिक मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले असून कारखाना सुरू झाल्यास स्थानिक युवकांना रोजगार आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचं आंदोलकांनी सांगितलंय। आंदोलनाची माहिती मिळताच नवापूरचे तहसीलदार दत्तात्रय जाधव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी आंदोलकांशी सकारात्मक चर्चा केली। कारखान्यावर धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची थकबाकी असल्याने सध्या कारखाना सील करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली। महत्त्वाची घडामोड, तहसीलदार जाधव यांनी येत्या 6 ते 8 दिवसात धुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी, द्वारकाधीश साखर कारखाना व्यवस्थापन आणि आंदोलक प्रतिनिधींची एक संयुक्त समन्वय बैठक आयोजित करण्याचे लेखी आश्वासन दिले। या बैठकीत कारखाना सुरू करण्यासाठी ठोस मार्ग काढला जाईल असे सांगण्यात आल्यानंतर आंदोलकांनी आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले। या आंदोलनात आदिवासी टायगर सेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते अजय गावित, तालुका अध्यक्ष किरण वळवी, संघटनेचे विविध पदाधिकारी, कारखान्याचे कर्मचारी, ऊस उत्पादक, शेतकरी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। महामार्गावरील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, अश्विनी सानप तसेच केशव गावित, पोलीस हेड कॉन्स्टेबल निजाम पाडवी, विनोद पराडे, रमेश पावरा आणि समाधान केंद्रे, रवी भुई यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता। कारखाना हा टेंडरने दिला गेला, त्याच्यात बऱ्याचशा अशा मर्यादा होत्या, अटी आणि शर्ती होत्या। 1 वर्ष चालवला, त्यानंतर 2 वर्ष बंद पडून आहे। कर्मचाऱ्यांना किती त्रास झाले साहेब, त्यानंतर मग इथल्या शेतकऱ्यांना किती त्रास झाले साहेब, तर ते आम्ही फेस करतोय 2 वर्षापासून। विषय हा आहे साहेब, द्वारकाधीश ज्या कारखानावाला आहे तर त्याला आम्ही लग्नाचं आमंत्रण दिलं नव्हतं की बाबा तू ये आणि जेवण कर। टेंडर काढला गेला आहे आणि टेंडरद्वारे त्याला कारखाना दिला गेला आहे। त्याच्यात जर कॅपॅसिटी होती, त्याच्यात जे कॅपेबिलिटी होती तर त्याने तो कारखाना घेतला पाहिजे होता। आज त्या व्यक्तीने या तालुक्यातले 3-13 करून टाकलेत साहेब कारखाना घेऊन। आणि जर तुम्ही सांगताय की त्या कारखान्यावर सील मारलेला आहे बँकेने, बरोबर, तर अटी आणि शर्तीमध्ये जे कर्ज आहे तर ते भरण्याचेही अधिकार कोणाला आहेत? ज्याने कारखाना घेतलाय त्याला, तो मायबा आहे त्या कारखान्याचा। आणि जर तो वर हात करत असेल तर त्याला जबाबदार मग तो आहे साहेब। मग याच्यात 14 विषय तुम्हाला सांगायचं राहिला, याच कारखान्याचं मॅटर हायकोर्टात पण पेंडिंग आहे। म्हणजे आपल्याला काय आहे, कारखान्याचा काय सुरू झाला तर आम्हाला पण आनंदच आहे ना। आम्ही चांगल्या म्हणजे एक उद्योग सुरू होत आहे, कारखाना सुरू आहे, त्या भागात कामकाज करणार आहोत साहेब। आमची विनंती हीच आहे, रिस्पॉन्सिबल द्वारकाधीश आहे आणि द्वारकाधीशने आम्हाला तशी आश्वासनं दिली पाहिजे, कारण हायकोर्टातनं तशी काही ऑर्डर नाहीये की हा कारखाना सील आहे, बंद आहे, पेंडिंग असं सांगतो साहेब। हा नाही, बरोबर आहे साहेब, मान्य करतो, बरोबर। परंतु साहेब आमची विनंती हीच आहे की द्वारकाधीश रिस्पॉन्सिबल आहे म्हणून द्वारकाधीशने ही जबाबदारी घेतली पाहिजे साहेब। याच्यात रोल नाही, पण तुम्ही आमच्या तालुक्याचे पालक आहात म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो, बरोबर। हा तुमचा रोल नाही, पण तुम्ही आमचे पालक आहात म्हणून तुमच्याकडे आलो आणि पालकाच्या नात्याने ना ती समस्या सोडवून देण्याचे काम ही तुमचे आहे साहेब, म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो। जर पोरगा चुकला तर पोरगाचा बाप त्याने कानाखाली दिली पाहिजे साहेब। अरे जब माय बाप जनता आहे आपली। नाही साहेब, जनतेचं काय झालंय साहेब सांगतो।
संविधानामध्ये ना राजा निवडून देण्याचे अधिकार त्यांना आहेत, पण त्यांनी काय केलं सांगू का? गधडा निवडून दिला. असं काय म्हणू शकत नाही साहेब, आपण. आम्ही सांगतो नाही ती आमची हे वेत बघा, आहे. आम्ही तहसीलदार आणि प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे आता पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.